आष्टा नगर परिषद निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप जनतेने केलाय। संतप्त मतदारांचा स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ पाहायला मिळाला। मालवण शहरातील स्ट्रॉंग रूम योग्य नसल्याचा आरोप ठाकरे गट आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी केलाय। मतमोजणी पुढे ढकलल्याने 21 तारखेपर्यंत मतपेट्या सुरक्षित राहणार का असा सवालही त्यांनी केला। शिरूर मतदान केंद्रात आजी माजी आमदारांची शाब्दिक बाचाबाची झाली। विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन दबाव तंत्र वापरल्याचा आरोप पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांनी केला। गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याआधी ईव्हीएम मशीनचा सील तोडण्यात आल्याने एकत्र गोंधळ उडाला। याबाबत उमेदवार आणि नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। पंढरपूरच्या मतदान केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्यानं 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्र प्रमुख दशरथ मोरे यांच्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे। भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्ष यांच्या राहत्या घरावर अज्ञात 5 ते 6 जणांनी अचानक दगडफेक केली। सोलापुरातील रामवाडी आरोग्य केंद्रात एक्सरे काढण्यासाठी गेलेल्या गर्भवतीसोबत कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केलं। प्रसंगावधान राखून महिलेनं तिथून बाहेर पडत कर्मचाऱ्याची तक्रार केली। वाशिम जिल्ह्यात रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। धुळे जिल्ह्यातील सोनगीर शिवारातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण कांद्याच्या पिकावरती रोटावेटर फिरवला। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पवनी रोडवर अज्ञात वाहनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। अज्ञात वाहन चालक धडक देऊन पसार झाला। कृषी शाखेतील अभ्यासक्रमातून कृषी अभियांत्रिकी हा विषय वगळण्यात आलाय। परिणामी कृषी अभियांत्रिकी शाखेची मागणी कोसळली असून काही कृषी विद्यालयात एकही प्रवेश न झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर कसबा बावडा येथील कला शिक्षक योगेश मोरे यांनी दत्त जयंतीच्या निमित्तानं 2 सेंटीमीटर लहान पालावर गुरुदेव दत्त यांचं चित्र रेखाटलं। योगेश यांनी लहान आकाराच्या पेंटिंगमध्ये आपली ओळख निर्माण केली। कोकणातील आंगणेवाडीची यात्रा 9 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे। यात्रेत मोठ्या संख्येने राजकीय नेते नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी उपस्थित राहतात। लांजा तालुक्यातील खोर्निनको गावात 64 गावांच्या भवानी माता मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी समारंभ झाला। प्रवानवल्ली खोर्निनको गाव संभाजी महाराजांच्या सुभा म्हणून प्रसिद्ध आहे।